खटाव तालुक्यातील वडूज व वाकेश्वरमध्ये रामनवमी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा। वडूजमध्ये मध्य ठिकाणी असलेल्या राम मंदिरात सकाळी 10 वाजल्यापासून कीर्तनाचे आयोजन केले होते। वडूजमधील सर्व भाविक भक्तांनी श्रीरामाचे दर्शन घेतले व मंदिरामधील चालू असलेले कीर्तन श्रवण केले। या मंदिरातील कार्यक्रमाचे नियोजन अगदी व्यवस्थित केले होते। कीर्तन झाल्यानंतर 12:15 श्री राम प्रभूंच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। तसेच वडूच्या पश्चिमेला असलेल्या वाकेश्वर या गावी रामनवमीचा उत्सव अगदी उत्साहात पार पडला। श्रीराम जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केले होते। दिनांक 30 मार्च 2025 पासून ते 5 एप्रिल 2025 पर्यंत नामांकित हरिभक्तपरायण महाराज यांचे कीर्तने, प्रवचने व भजन यांचा कार्यक्रम झाला। गेली 7 दिवस हा सप्ताह अगदी आनंदात चालू होता। त्याची सांगता रामनवमी दिवशी झाली। त्या दिवशी सकाळी काकड आरती 9 ते 12 वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी सांगता व उमेश दशरथे परभणी यांचे राम जन्माचे कीर्तन झाले व 12:15 श्रीरामांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली। सायंकाळी प्रभूंच्या मूर्तीची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। श्रीराम प्रभूंचे दर्शन घेण्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी वाकेश्वर येथील मंदिरात गर्दी केली होती। दर्शन घेतल्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। या गावाचे विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या वेळी गावातील सर्व लोक गट तट विसरून एकत्र येतात व आपला सहभाग नोंदवतात। या यात्रेनिमित्त मंदिराच्या आजूबाजूला तेव्हा मिठाईचे दुकाने, आईस्क्रीम पार्लर, खेळण्याची दुकाने, जम्पिंग ट्रॅक, रेल्वे, मोठमोठे पाळणे यांनी सर्व पटांगण भरून गेले होते। स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी दिलीप फडतरे, खटाव। आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह।